नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। रायगड सिरीजचा हा भाग क्रमांक 2 आहे आणि आज आपण सावंतांची चौकी जी कोंझरला आहे, त्यानंतर पाचाडमध्ये असलेला आऊसाहेबांचा कोट, त्यानंतर जिजाऊ मासाहेबांची स्मारक छत्री आणि वाघबीळ अशा 4 गोष्टी पाहणार आहोत। खरं तर आपण रायगडवाडी पण पाहणार होतो, पण मग ठरवलं की आपण काय करूया की रायगड घेऱ्यामध्ये जी इतर गाव आहेत त्यांची एक वेगळी सिरीज आपण करूया। तर आज आपण या 4 ठिकाणी भेट देणार आहोत। आता कोंझरचं काय होतं की कोंझरची सावंतची चौकी असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, वाचलं असेल, तर टेक्निकली डोक्यामध्ये काय येतं की कोंझर गावामध्ये ती चौकी असेल, पण तसं नाही आहे। कोंझरच्या दिशेनं येणारी ती चौकी आहे, त्याच्यामुळे मग कोंझरची सावंत चौकी जी पाचाडमध्येच लागते। आणि हा बघा, हा जो रस्ता आहे हा पाचाड रायगड रस्ता आहे आणि तिथून येत असताना तुम्हाला हा ट्रान्सफॉर्मर लागेल, कारण थोडंसं कठीण आहे समजणं, पण अगेन तुम्ही जर गुगल मॅपला सावंत चौकी टाकलं तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। फक्त आता इथून पुढे कसं जायचं ते मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आम्ही हिरकणीवाडीमध्ये वास्तव्याला आहोत आणि हिरकणीवाडीमध्ये हिरकणी अंगण म्हणून आमचं नेहमीच हॉटेल आहे की जिथे आम्ही वास्तव्याला असतो। तर आज काय आमची रिक्षाची सोय नाही झाली, त्याच्यामुळे खास आमचा मित्र हिरकणी अंगणचा शुभम राईलकर, तर खास शुभम पिकअपच घेऊन आलाय थेट, कारण आज आमची रिक्षाची काही सोय झाली नाही। ती बघा, तो पिकअप तिथे थांबलाय आणि मग कालच आमचं ठरलं, तो म्हणाला की दादा रिक्षा काही झाली नाही, मी पिकअपच घेऊन येतो। सो थँक्यू। आणि शुभम स्वतः गाईड म्हणून रायगडवर तुम्हाला अनेकदा दिसला असेल, तुम्ही अनेकदा त्याला पाहिलं असेल आणि आता ऑफिशियली तुम्हाला त्याचं MTDCचं लायसन्स मिळालेलं आहे। अलीकडेच आता MTDCचं लायसन्स मिळालं, त्याच्यामुळे तो आता त्या वेशामध्ये तुम्हाला रायगडवर दिसेल। ओके, त्याच्यामुळे अगदी राहायचं असेल किंवा गाईड म्हणून तुम्ही कधी शुभमला संपर्क करू शकता। मी शुभमचा नंबर डिस्क्रिप्शनला सुद्धा देतो आणि स्क्रीनवर सुद्धा मी त्याचा नंबर देतो। थँक्यू शुभम। आणि आत्ता आपण काय करूया, आत्ता आपण सावंत चौकीला, हा बघा ही पायवाट इथून जाते। अगदी तुम्हाला समजा जर गाडी लावायची असेल तर हा इथे छोटासा फलक तुम्हाला दिसत असेल, जिथे आत्ता आपण पिकअप लावलं आहे तिथे आतमध्ये जागा आहे बऱ्यापैकी। असं म्हटलं जातं की इथे शिवसृष्टी वगैरे भविष्यात सरकार करणार आहे आणि त्या दृष्टीने इकडची काही जागा आता सरकारच्या अखत्यारीमध्ये येते। ठीक आहे, आता आपण सावंत चौकी पाहायला सुरुवात करूया आणि बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला जाऊन तिथे पाहायच्या आहेत। चला। या बघा, या तारा लागलेल्या आहेत, तर या तारांना समांतर आपण पुढे चालत आलो आणि आता या रूटला लागू। मगाशी जसं मी म्हटलं की तुम्हाला गाड्या लावायला इथे जागा आहे, तर या रूटने सुद्धा तुम्ही सरळ चालत जाऊ शकता, कारण आता आपल्याला इथूनच खाली जायचं आहे। या फार नाही 50-60 पावलं चालली की आपल्याला हा तलाव लागतो। आता दिसायला खूप छान वाटतोय, कारण आम्ही उन्हाळ्यात पाहिलेलं आहे याची खोली किती आहे, त्याच्यामुळे समजा अगदी चालत पावसात, मला वाटत नाही की पावसात तुम्ही सावंतांच्या चौकीला भेट द्यायला यावं, कारण हे सगळं आता इतकं रान सगळं वाढलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला आता ते जे स्मारक आहे किंवा समाधी, ती जागा आहे, चौतारा जो आहे सावंतांच्या चौकीचा, तो इथून दिसत नाही आहे। मागच्या वेळी उन्हामध्ये तो स्पष्ट दिसत होता। प्लस त्यांची जी समाधी आहे ती इथून खालीच आहे। त्या आता गोष्टी दाखवतो, पण एक स्पष्ट सूचना आहे की याच डोहामध्ये बुडून इकडच्याच एका गावातील महिलेचा मृत्यू झाला होता। त्याच्यामुळे उगाच उत्साहाच्या नादामध्ये कुठेही आपल्याला माहीत नसताना पाण्याच्या डोहामध्ये उड्या टाकू नका, इतकीच महत्त्वाची सूचना आहे। हा एकंदर तुम्हाला तलाव लागला की इथून हे बघा, ही एक दगडाची वाट जाते, इथून आता आपण खाली उतरू आणि आता तुम्हाला मी टाइम रॅपमध्ये दाखवतोच की कुठपर्यंत जायचं। चला। आत्ता आपण जिथे उभे आहोत त्याच्या मागे तुम्हाला सावंत चौकीचा चौथरा दिसेल आणि इथून जर डाव्या साईडला जर तुम्ही खाली पाहिलं तर तिथे तुम्हाला सावंत घराण्यापैकी जो कोणी शूरवीर होता त्या काळी, तर त्याची समाधी आपल्याला तिथे असल्याचं पाहायला मिळेल।
आता एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की आपण हा भाग रिशूट करतोय. याच्यापूर्वी आपण इथे येऊन गेलो, हा भाग सगळा शूट केला, पण मनासारखं झालं नव्हतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण पुन्हा येऊया आणि नेमकं कुठे आहे, कशा पद्धतीने जायचं ते दाखवूया, म्हणून हा भाग रिशूट करतोय. पण त्या सगळ्या दरम्यान मला गोवेलकर सावंत जे आहेत, म्हणजे ज्यांचा हा चौतरा आहे वर्षानुवर्ष, ज्यांची इथे सत्ता होती, तर त्यांच्याच वंशजांपैकी एक असलेले निकुंज सावंत गोवेलकर यांचा मला इन्स्टाला मेसेज आला होता आणि आमचं खूप छान बोलणं झालं. त्यांनी बरीच माहितीसुद्धा याबद्दल दिली. त्यातली एक खास गोष्ट होती की हा जो प्रवाह खाली जातो आहे ना, हा प्रवाह जातो तो म्हणजे कोंझर गावामध्ये जातो आणि कोंझर गावामध्ये या प्रवाहाला सावंतांचा व्हाळ असं म्हटलं जातं. आणि आणखी एक गोष्ट जी मगाशी मी स्पष्ट केली की कोंझरच्या दिशेने, साधारण कोंझर या दिशेनं आहे, बरोबर आहे, तर कोंझरच्या दिशेनं जे काही वाटसरू किंवा पांथस्थ यायचे ते आता इथे आपण ना काहीच अंतरावर, त्यावेळी असं म्हटलं जातं की महाराजांची जी शिवकालीन जी वाट आहे त्यावेळी जी तयार केलेली होती, जी महाडवरून आपल्या कोंझर मार्गे रायगडावर जायची, त्याचे काही अवशेषसुद्धा या भागात आहेत, ते सुद्धा आपण जाऊन पाहूया. तर इंटरेस्टिंग गोष्ट तीच सांगण्यासारखी की कोंझर गावामध्ये हा जो वाळ जातो तिथे त्यांना सावंतांचा व्हाळ म्हटलं जातं आणि तिथून ही वाट तिकडून अशी वर जायची आणि तिकडून इथे कुठेतरी आंब्याचं मेटसुद्धा आहे, तिथून ती वाट सुरू होते. आता जो रस्ता आहे महाडवरून जो रायगडला येतो, तर त्याच रस्त्याच्या दरम्यान ते आंब्याचं मेट लागतं आणि त्या आंब्याच्या मेटाकडून तेव्हाची वाट आपल्याला पाहायला मिळते. आता आपण ते सापडतं का बघूया, पण तोपर्यंत आपण आता चौतरा पाहून घेऊया आणि त्या चौतऱ्याचा नेमका इतिहास काय तोही पाहून घेऊया. या तारांना वाचून या. आजही संवर्धनाच्या प्रतीक्षेत असलेली ही सावंतांची चौकी आहे, कोंझरची सावंतांची चौकी. तर अर्थात आता हा चौतरा आहे, चौकी साधारण आणखी कुठेतरी वरती असण्याची शक्यता आहे, कारण ती जी वाट मी तुम्हाला म्हटलं ही वाट तशी येते तिकडून. तर आता आपण इथून वर चढून ती वाट आपल्याला पाहायला मिळते का तेही पाहूया आपण. तर आता खास गोष्ट काय आहे की या चौतऱ्याची, तर गोवेलचे जे माल सावंत होते त्यांचं आणि आपल्या स्वराज्याचे बाजी पासलकर मोसेखोऱ्यातले, तर त्यांचं युद्ध झालं होतं त्या काळी आणि त्यावेळी एकमेकांवर वार करून, म्हणजे अगदी जीवघेणे वार करून ह्या युद्धामध्ये खरं तर मराठ्यांचा विजय झाला होता, पण बाजी पासलकर आपले त्यावेळी पडले होते आणि हे माल सावंतसुद्धा पडले होते. या माल सावंतांच्या नंतर त्यांचा मुलगा काय सावंत हा स्वराज्यात दाखल झाला, स्वराज्याच्या सेवेत आला महाराजांच्या आश्रयाखाली. मग त्यानंतर त्यावेळी याच्याकडे हजारी मनसबदारी होती महाराजांची, त्याच्यामुळे हवालदार म्हणून तो ज्या पदावर आला पायदळाच्या, त्यानंतर त्यांच्याकडे, अर्थात शेवटी कितीही नाही म्हटलं तरी सावंत हे कोकणातले अनभिषिक्त त्यावेळी राजेच होते. म्हणजे त्यावेळी तुम्हाला मी जसं म्हटलं तसं की मोरे असतील, सुर्वे असतील, शिर्के असतील, त्यानंतर हे सावंत असतील, तर ही सगळी मंडळी त्यावेळी कोकण त्यांच्या अधिपत्याखाली होते. पण जेव्हा महाराजांचं स्वराज्य उदयास येऊ लागलं त्यानंतर ही सगळी मंडळी मांडलिकत्व महाराजांचं स्वीकारून त्यांच्या अधिपत्याखाली आली. आता इतका मोठा माणूस आहे, सावंत आहेत, राजे आहेत, त्यानंतर मग त्यांना कुठली तरी त्याच दर्जाची, त्यांच्या तोलामोलाची जबाबदारी देणं अगत्याचं होतं. त्यामुळे मग महाराजांनी त्यांना ही कोंझरची जी सावंत चौकी, जिथून पाचाडमध्ये प्रवेश होतो, मुख्य पाचाडमध्ये, आणि रायगडावर जाण्याचा मुख्य मार्ग जो आहे तिथे त्यांच्या नेतृत्वाखाली इथे चौकी तयार झाली. त्याच्यामुळे त्यांच्या पहाऱ्याशिवाय पुढे कुठलाही माणूस रायगडावर जाऊ शकत नव्हता. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की या सावंतांकडे किती मोठी जबाबदारी होती. आजही या सावंत घराण्याचं एक घर हे रायगडवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता हा चौतरा तुम्ही पाहिला असेल, इथे कदाचित चौकी असेल किंवा त्यांचं स्मारक असेल, खाली मी तुम्हाला म्हटलं तसं त्यांची समाधी आहे. आता आपण ती वाट आपल्याला दिसते का पाहू. ती वाट पाहून झाली की सावंतांच्या शौर्याला नमन करू आणि इथून बाहेर पडून आता पाचडच्या गोटाच्या दिशेने प्रवास सुरू करू. तत्पूर्वी आपण ती वाट आपल्याला दिसते का तिथून पाहूया. या त्या काळी आपण आता ज्या वाटेवरून चालत आलो ना, तर असं म्हटलं जातं की तत्कालीन रायगडाकडे जाणारी वाट होती जी पाचडच्या दिशेने जायची कोंझरकडून येऊन. आता इथे का थांबलोय तर इथे त्याचे काही अवशेष किंवा शिवपिंडीचा आकार असलेला एक दगड आपल्याला इथे लागतोय, तो बघा.
म्हणजे याचा अर्थ या वाटेवर कुठे ना कुठे काही अवशेष आपल्याला भविष्यात सुद्धा संवर्धनाच्या अंतर्गत सापडू शकतात असा अंदाज आहे. आता मी फार पुढे जात नाही आहे, कारण तुम्हाला सुद्धा सांगतो शक्यतो पावसात येऊ नका. एकतर खूप हे काय डास वगैरे चावत आहेत आणि प्लस हे जे सगळी काटेरी आहेत ना झाडं ती पण बोचत आहेत किंवा टोचत आहेत. आता विषय असा आहे की इतकं ते सगळं मध्ये वाढलं आहे, तर संवर्धन जेव्हा होईल तेव्हा या सगळ्या वाटा ओपन होतील. जे मी म्हटलं की निकुंज सावंत असतील किंवा इतर सगळे गोवेलकर सावंत मंडळी असतील तर ते या संवर्धनासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्याच्यामुळे कदाचित पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्याला ही वाट आणि हे स्मारक आणि ही जी समाधी आहे सावंतांची तर ती येत्या काळामध्ये आपल्याला उत्तम अवस्थेत आणि स्मारक म्हणून आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण आशा करूया. आता इथून फार पुढे न जाता, कारण जवळपास मी तुम्हाला जर सांगतो ना की हा एकंदर 10 फुटाचा मार्ग असू शकतो की जो वरपर्यंत जातो आणि इथून वर तुम्हाला माहिती आहे की आता आपण ज्या रूटने आलो, कुठल्या रूटने आलो, महाड पाचाड रूटने आलो तर तो तिथेच कनेक्ट होतो आणि मग तिकडून तो कुठे जाणार तर पाचाडच्या कोटात म्हणजे आऊसाहेबांच्या इथे. आणि आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आऊसाहेबांच्या पाचाडच्या कोटाजवळ जवळपास 5000 खडं सैन्य महाराजांनी तैनात करून ठेवलं होतं, कारण पाचाड हे महत्त्वाचं ठिकाण होतं. आणि आत्ता जरी तुम्ही थेट तुमचा रस्ता याच्यापर्यंत जात असला चित दरवाजापर्यंत, त्या काळामध्ये किंवा इवन स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये तुम्हाला इथून चालतच जावं लागायचं. तुम्ही जर जुनी काही पुस्तकं वाचली तर तुम्हाला असं लक्षात येईल की जी मंडळी रायगडावर जायची त्यांना पाचाडपासून चालत मधल्या डोंगरातून चित दरवाजापर्यंत जावं लागायचं. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आता आपण फार पुढे जात नाही आहे, उन्हाळ्यात हवं तर आपण पुन्हा एकदा येऊ. इथून आता आपण परतीचा मार्ग सुरू करू. हे बघा हे मच्छर बिच्छर आहे बघा, आलं लक्षात. त्याच्यामुळे आता मनीषनं सांगितलं की आता थांबायला पाहिजे आपण. इथून आता आपण थेट पाचडचा जिजाऊ कोट जो आहे किंवा पाचडचा कोट ज्याला आपण म्हणतो जिथे जिजाऊ वास्तव्यास होतात तो पाहायला जाऊया. चला. सावंतांची चौकी पाहून झाल्यानंतर आपण काय करायचं की पाचड रस्त्यानं पुन्हा पुढे यायचं आणि हिरकणीवाडीच्या रस्त्याला म्हणजे रायगडाच्या रस्त्याला न लागता डाव्या बाजूला लागायचं, जो अर्थात हे पण पाचाडच आहे आणि बाजूला पण पाचाडमधलीच काही घरं आहेत. ठीक आहे. तर डाव्या साईडला हा जो रस्ता येतो ना हा पाली मार्गे येतो, पाली निजामपूर मार्गे पाचाड. आणि आपण मगाशी सावंतांची चौकी जी बघायला गेलो होतो ती महाड मार्गे पाचाड. ठीक आहे. आता इथे काहीच अंतरावर हा जिजाऊंचा पाचाडचा कोट आहे. ठीक आहे. पाचाडचा कोट पाहून झाला की आपल्याला पुढेच जिजाऊंची स्मारक छत्री आहे ती सुद्धा जाऊन पाहिजे. आत्ता आपण आतमध्ये जाऊया आणि जिजाऊंचा त्यावेळीचा पाचाडचा कोट पाहूया. आता जिजाऊ जेव्हा पाचाडमध्ये वास्तव्यास होत्या तेव्हा असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज टकमक टोकावरून इथे येऊन म्हणजे ते टकमक टोकाकडे यायचे, राजमाता जिजाऊ इथे यायच्या आणि मग एक दिवसाची एक वेळ ठरवली जायची आणि त्यावेळी ते जिजाऊंचं दर्शन घ्यायचे, कारण रोज खाली उतरणं शक्य नव्हतं आणि बऱ्याचदा महाराज मोहिमांसाठी बाहेरच असायचे. ठीक आहे. तर आता ह्या दोन्ही गोष्टी पाहून झाल्या. आता आपण पाचाडच्या कोटात आतमध्ये जाऊ आणि पाचाडचा कोट आतून आहे तरी कसा नेमका, कारण खुद्द शक करते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अंशासाठी बांधलेला तो वाडा असणार, तर त्याच्यामुळे तो तेवढाच भव्य पण दिसतोय. आणि आतमध्ये आता काय काय ते पाहूया. चला. जवळपास 12 ते 14 एकरात पसरलेला आणि 14 बुरुज असलेला हा पाचाडचा कोट आहे. ठीक आहे. आतमध्ये आलात की तुम्हाला समोरच जे जोतं दिसतंय ते जोतं आहे इकडच्या तटरक्षकाची चौकी. ठीक आहे. आतमध्ये जो कोणी दौलतबंकी असेल त्याच्यासाठी ही खास खोली देण्यात आलेली आहे आणि इथे आल्यानंतर केवळ आणि केवळ जिजाऊंना भेटण्यासाठी कोणी आगंतुक किंवा कोणी पांथस्थ येत असेल तर त्याची पहिली प्राथमिक चौकशी इथे होईल. इथून एक सेवक जाऊन जिजाऊंकडे त्याच्याबद्दल विचारणा करेल किंवा याच्याकडे जर काही भेटीचा परवाना असेल तर त्याची सगळ्याची चौकशी करून त्यानंतरच मग त्याला राजवाडा आतल्या भागामध्ये त्याला प्रवेश दिला जाईल. आता इथे समोर दिसते ना, आता हे खरं तर तुम्ही विचार करा ना, या जोत्याची उंचीच बघा की किती वर ही सगळी घरं बांधलेली आहेत. मग याचं कारण का, जमीन लेवलपासून एवढ्या वर का, तर कोकण हा मुसळधार पावसाचा
प्रदेश आहे, तर त्या दृष्टिकोनातून याची उंची किती वरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे त्याचा अंदाज घ्या. पलीकडे जे कातळकड्याचे जे चौथरे दिसत आहेत, तर ते जे आहेत ते जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि उजव्या बाजूला तिकडे पुतळाबाईंचा वाडा. ठीक आहे, ही तटरक्षकाची किंवा दौलतबंकीची ही सदर इथे सगळं चेकिंग झाल्यानंतर साधारण आऊसाहेबांच्या सेवेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 14 कुटुंबांना जबाबदारी दिली होती. मग इकडची साफसफाई असेल किंवा त्यांच्या स्वयंपाकाची असेल, त्यांचं जे सगळं कपडे धुणं असेल, इतर गोष्टी असतील, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी, काळजीसाठी, इतर वैद्यकीय कारणांसाठी अशी 14 कुटुंब महाराजांनी त्यांच्यासोबत इथे ह्या वाड्यामध्ये ठेवलेली होती. तर ही सगळी जी आजूबाजूला जी ज्योती आपल्याला दिसतात ती साधारण त्यांच्या राहण्याची ज्योती आहे. प्रमुख वाडा मी तुम्हाला दाखवला. विशेष म्हणजे आऊसाहेबांच्या आऊसाहेबांच्या सुरक्षेसाठी तसंच पाचाड हे महत्त्वाचं ठिकाण होतं स्वराज्याच्या दृष्टीने. स्वराज्याची राजधानी दुर्गेश्वर श्रीमान रायगडाच्या दृष्टीने. त्याच्यामुळे इथे 5000 खडं सैन्य हे पाचाड कोटाला संरक्षक कडी घालून तैनात होतं. ठीक आहे, आता मला ह्या वास्तूचं एक लॉजिक नाही कळलं. एकतर हे बघा, ही कमान अशी आहे, कमानीच्या मधोमध नाही तर एका बाजूला अशा पद्धतीनं आतमध्ये जाण्याची वाट आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर हे बंकर्स आहेत आणि बंकर्स बघा प्रॉपर याचं जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलात तर शौचकूप हे असेल असं मला वाटत नाही. त्याच्या मागे दुसरं कारण आणखी एक सांगतो, शौचकूप का नाही. जो राजा आपल्या राणीवशामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या दरबारामध्ये आतमध्ये शौचकूप जो बांधतो, अर्थातच आऊसाहेबांसाठी, राजमातांसाठी त्यांच्या दालनामध्ये त्यांचं शौचकूप असणार हे तर 100% बरोबर आहे. ही असंच बंकर तिथे पण आहे. आलं लक्षात? हे बघा, ह्या आता वरती पायऱ्या जात आहेत, ज्या वरती ते बघा तिथपर्यंत अजून 3-4 पायऱ्या आहेत. याचा अर्थ ही सुद्धा वास्तू जी आहे ती साधारण 2 मजली वरती उचललेली असणार, यात काही शंका नाही. ठीक आहे, ही फक्त झाली संरक्षक भिंत. त्याच्या आतमधल्या वास्तू सुद्धा 2 मजली होतं. त्याचं खालचं जे तुम्ही स्ट्रक्चर, खालचं जे मेन जे होतं त्याची उंची तर मी तुम्हाला मगाशी समोरून दाखवली. आता हा एवढा भव्य परिसर आहे. रायगड दर्शन करत असताना त्याची सुरुवातच मुळात पाचाडातून होते. जरी स्वराज्य निर्माते हे छत्रपती शिवाजी महाराज असले तरी स्वराज्य संकल्पक आणि स्वराज्य घडवू शकणाऱ्या या राजमाता जिजाऊ होत्या. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊंनी उत्तम पद्धतीनं छत्रपतींना घडवलं होतं आणि त्यातून हिंदवी स्वराज्य आज आपल्या वाट्याला येऊ शकलं. आता इथे खास गोष्ट दिसते ती म्हणजे स्वयंपाकघराची. या आता तुम्हाला मी तिथे आपण ही जी खोली पूर्ण हे स्वयंपाकघर असावं आणि त्या स्वयंपाकघरात आतमध्ये कसं आहे, पाणी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बरोबर आहे. आणि पाण्यामध्ये विषबाधा पाण्याच्या मार्गातून होऊ शकते. त्याच्यामुळे स्वयंपाकघराच्या आतमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेलं हे पहिलंच स्ट्रक्चर मला दिसून येते. हा बघा, हा भाग घासायला पूर्ण, हा बघा, ही पूर्ण पॅक्ट असेल इथपर्यंत. उतरण्यासाठी जागा, आतमध्ये तुम्हाला पाणी वगैरे दिसतंय बरोबर आहे. जेवणासाठी नियमित जितकं पाणी लागेल त्या पद्धतीने ते पाणी आहे. इथूनच उजव्या बाजूला ती बघा तख्ताची विहीर आहे, जिथे नैसर्गिकरित्या डोंगरातून उतरणारं पाणी जिथे साचतं त्यातलाच काही भाग या विहिरीमध्ये येतो आणि मग ते बंदिस्त अशा स्वयंपाकघरामध्ये इथे वापरलं जातं. कारण अगदी बाजूला तुम्ही बघाल तर पुतळाबाईंचा वाडा तिथे समोरच आहे, आलं लक्षात, आणि तिकडे जिजाऊंचा वाडा आहे. ठीक आहे, आता आपण तख्ताची विहीर पाहू. तख्ताची विहीर का म्हटलं जातं हे पण तुम्हाला सांगतो.
ही आहे तक्क्याची विहीर किंवा तख्ताची विहीर किंवा लोडबाव. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंची भेट घेण्यासाठी पाचाडच्या कोटात यायचे त्यावेळी त्यांच्या बसण्याची सोय या ठिकाणी केली जायची. तेव्हा जे तख्ते लावून जेव्हा जो तख्त बनवला जायचा तो या ठिकाणी बनवला जायचा. आणि लोडबाव का, तर त्यांना मागे रेलण्यासाठी जो लोड तयार केला होता हा दगडी लोड आपल्याला इथे पाहायला मिळतो, म्हणून लोडबाव म्हटलं जातं. हा लोड आणि बाव म्हणजे कोकणामध्ये विहिरीला म्हटलं जातं, तर बावडी किंवा बाव असं म्हटलं जातं, म्हणून लोडबाव अशी 3 नावं या तख्त्याची किंवा तख्ताची विहीर किंवा लोडबाव या ठिकाणाला म्हटलं जातं. आता खास गोष्ट अशी की या दगडाला मध्ये छिद्र आहे, तर असं म्हटलं जातं की भर उन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी थंडावा किंवा थंड हवेची झुळूक यावी त्यासाठी म्हणून हे खास छिद्र इथे बनवल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. इथून जर तुम्ही आत गेलात तर इथून साधारण तुम्हाला 5 पायऱ्या उतरून तुम्ही, चला आता आलोच आहोत तर आपण जाऊन येऊया. आजही काळे पाषाण दिसतील इतकं स्वच्छ पाणी आपल्याला इथे पाहायला मिळते. हे बघा, बरं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच विहिरीवर तुम्ही या ठिकाणी पाहता, तर हे बघा, हे जे प्रकार तुम्हाला दिसत आहेत या ज्या खोबण्या आहेत, या खोबण्या कशासाठी, तर इकडे वरती लाकडी त्याच्यावर छत उभारण्यासाठी, जेणेकरून पाणी सुरक्षित राहील, पाण्यामध्ये कुठलाही कचरा साठणार नाही किंवा अगदी कोणी जर आलं शत्रू सैन्यापैकी तर कोणी त्याच्यात विष वगैरे टाकून ते पाणी नासवण्याचा प्रयत्न करणार नाही, या दृष्टिकोनातून याच्यावर लाकडी छप्पर उभारण्यात आलं होतं. आता इथूनच समोर आणखी एक इतर वापरासाठी, म्हणजे आता तुम्हाला कल्पना असेल की मी जसं म्हटलं की राजमाता जिजाऊंसोबत बरीच कुटुंब इथे राहत होती, तर त्यांच्या वापरासाठी म्हणून आणखी एक घडीव टाकं किंवा घडीव तलाव इथे बांधून घेण्यात आलेला होता. आता याची खासियत काय ते तिथे जाऊन सांगतो. या इंटरलॉकिंग सिस्टीम आपल्याला या तलावाच्या इथे पाहायला मिळते, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जो प्रकार तुम्हाला दिसतोय हा इंटरलॉकिंग सिस्टीमचा प्रकार आहे. तो आता समजून घेण्यासाठी तुम्हाला आणखीन पुढे यावं लागेल. हे बघा, हा दगड पहा, या दगडाचा हा भाग बाहेर आलाय किंवा हा खालचा भाग पण बाहेर आलाय. या दगडाला हा भाग आपण कोरून बाहेर काढला, त्यानंतर या दगडाला आपण चिन्नी हातोड्याने अशा पद्धतीने तोडून घेतलं की हा दगड इथे बसेल. किंवा आणखी पुढे या, हे बघा, हा भाग आता या बाजूला इथे बाहेर काढलाय. आता या बाजूचा जो दगड असेल त्याला आतल्या बाजूने कोरलं जायचं, जेणेकरून दगड आतमध्ये बरोबर बसेल. तर ही इंटरलॉकिंग सिस्टीम या संपूर्ण अगदी प्रवेशद्वारापर्यंत, या जी विहिरीचा जो प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पाणी अगदी इथपर्यंत आलेलं आहे. ठीक आहे, तर या पाहण्यासारख्या गोष्टी राजमातांच्या या पाचाडच्या कोटामध्ये होत्या. यावर आता एकंदर पावसाचं वातावरण असल्यामुळे इथे प्रचंड रान वाढलेलं आहे, त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की कृपया पावसामध्ये शक्यतो येऊ नका, कारण कुठलेही आता प्राणी वगैरे असू शकतात तर त्यामुळे काहीतरी वेगळा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे जेव्हा एकंदर पाऊस जाईल दसऱ्यानंतर हे रान हळूहळू कमी होईल आणि त्यानंतर मला वाटतं तुम्ही इथे आलात तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा पाचाडचा कोट पाहता येईल. ठीक आहे, आत्ता आपण इथून काहीच अंतरावर, बरं, आता पाचाडचा कोट हा पाली पाचाड रस्त्याला आहे, म्हणजे पाली मार्गे जो पाचाडकडे रस्ता येतो त्या रूटला आहे. कोंजर आहे ते महाड रूटने जेव्हा आपण येतो तेव्हा, आणि पाचाडचा कोट हा पाली रस्त्याने जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला लागतो. आता इथूनच थोडं पुढे पालीच्या दिशेने गेलं की आऊसाहेबांची स्मारक छत्री लागते, ती आपण जाऊन पाहूया. चला. पाचाडच्या कोटापासून काही अंतर पुढे पाली दिशेनं आल्यानंतर आपल्याला इकडे जिजाऊ मासाहेबांचं छत्री स्मारक लागतं. साधारण 1999 साली हे बांधण्यात आलेलं आहे. आतमध्ये जाऊन राजमाता जिजाऊंच्या समाधीचं किंवा स्मारक छत्रीचं दर्शन घेऊया आणि मग वाघबिळीच्या दिशेनं प्रस्थान करूया. चला.
हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्रोत ज्यांच्या पावलाकडे सुरू होतो त्या राजमाता जिजाऊंची ही स्मारकछत्री अनेक वर्ष ही स्मारकछत्री खरं तर संवर्धनाच्या प्रतीक्षेत होती, पण इंग्रजांच्या नंतर किंवा त्या साधारण काळामध्ये 1942 साली या स्मारकछत्रीचं फलटण संस्थानाकडून संवर्धन सुरू झालं, संवर्धनाचं काम, आणि त्यानंतर 1948 ते 1949पर्यंत ही स्मारकछत्री आज जी आपल्याला अवस्थेत दिसते, उत्तम अवस्थेत, ती बांधून पूर्ण झाली. तर रायगडाचं दर्शन घेण्यापूर्वी खऱ्या अर्थानं त्याचा जो प्रेरणास्रोत आहे त्या राजमाता जिजाऊंचं दर्शन घेणं तितकंच गरजेचं आहे. तर त्यांचं दर्शन आता घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची वाटचाल सुरू करायची आहे. या आऊसाहेबांचं दर्शन झाल्यानंतर फायनली आता आपण वाघबिळीला भेट देणार आहोत. आणि आता वाघबिळाकडे नेमकं जायचं कसं हे तुम्हाला मी सांगतो. हा बघा, हा समोर दिसतोय तो हा चित दरवाजाचा मार्ग, ठीक आहे. इथून खाली रूट जातो तो नाणे दरवाजाला जातो. त्याच्या अगदी समोर हे जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या या मागच्या रूटनं चालत जायचं. अगदी सोपा रूट आहे आणि ना हार्डली 5 मिनटं लागतात. वाघबिळाकडे जाऊया आणि तिथे जाऊन मग मी तुम्हाला पुढची माहिती सांगतो. चला, आता वाघबिळीकडे जाताना हे बघा, हे इथे ना आपल्याला रायगडवाडी गाव आहे, ठीक आहे. आणि पलीकडे आता तुम्हाला पाचाड पण दिसेल, ते कसं ते तिथे जाऊन पाहूया. या सो आपण पोहोचलो आहोत वाघबिळीमध्ये. या वाघबिळीला नाचण टेपाची गुहा सुद्धा म्हटलं जातं. खरं तर याचा इतिहास हा अश्मयुगीन आहे, पण एखाद्या गोष्टीचा आपल्या नियोजनानुसार कसा उत्तम वापर करून घ्यायचा हे महाराजांकडून शिकायचं असतं. महाराजांनी या अश्मयुगीन गुहेचा आपल्या पहाऱ्याच्या चौकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी याचा वापर केला. एका ठिकाणी आपल्याला पाचाड गाव आणि पाचाड कोट सुद्धा दिसतोय, तो बघा समोर. आणि जर तुम्ही दुसऱ्या बाजूला याल तर या ठिकाणी इथे आपल्याला रायगडवाडीचा परिसर, त्याच्यानंतर हा बघा हा टकमक टोक या ठिकाणी, तो बघा धुक्याच्या पलीकडे तिथे हरवलेला आहे. आणि हा सगळा या बाजूचा परिसर तुम्हाला इथे नजर ठेवता येते. तर आता नाचण टेपाची गुहा या ठिकाणी का म्हटलं जातं, तर कोकणामध्ये भातासोबत नाचणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. तर नाचणीचा नाचण आणि टेप म्हणजे काय, तर एखादी टेकडी किंवा टेपाड किंवा टेका. तर नाचण टेप, जिथे नाचणी बऱ्यापैकी ज्या टेकडीवर पिकवली जाते त्याला नाचण टेपाची गुहा असं म्हटलं जातं. प्लस वाघबिळी सुद्धा म्हटलं जातं, कारण हे जे 2 डोळे आहेत ते लांबून पाहताना अक्षरशः आपल्याकडे वाघ पाहतोय की काय असा एक जो फील येतो, त्याच्यामुळे वाघबिळी सुद्धा म्हटलं जातं. तर चित दरवाजाच्या अगदी समोर ही वास्तू आहे. तर तुम्ही रायगडाकडे जाण्यापूर्वी वाघबिळ पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही रायगडाकडे प्रस्थान करू शकता. सो फायनली हा भाग आता आपण इथेच थांबवणार आहोत, कारण मी तुम्हाला म्हटलं जसं की रायगडवाडीकडे आपल्याला जायचं होतं. रायगडवाडीत बऱ्यापैकी शिवकालीन वास्तू किंवा चौतरे आपल्याला तिथे पाहायला मिळतात, कारण त्या काळची बाजारपेठ किंवा 18 कारखान्यांपैकी बहुतांश कारखाने हे रायगडवाडीमध्ये होते. त्या काळी त्याला वाडी नाव होतं आणि मग त्यानंतर कालांतराने रायगडच्या पायथ्याशी असलेली वाडी म्हणून रायगडवाडी म्हणून हे गाव प्रचलित झालं. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. पण जेव्हा रायगडच्या खेड्यातल्या इतर गावांबद्दल जेव्हा आपण माहिती जाणून घेऊ, मग सांदोशी असेल, वारंगी असेल, त्याच्यानंतर वाळंकोंड असेल, त्याचसोबत आपण रायगडवाडीची सुद्धा माहिती त्या सिरीजमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुर्तास या भागाकडे आपण थांबणार आहोत. पण तत्पूर्वी आपण नाणे दरवाजाकडे जाऊया, जिथून आपला पुढचा भाग सुरू होणार आहे. आणि मग तिथून आपण पुढची प्रदक्षिणा आणि मग तिथून आपण रायगडाचं हे रायगड दर्शन किंवा रायगड भ्रमंती आपण सुरू करूया. चला. वाघबिळीकडून मी मुद्दामून नाणे दरवाजाच्या वाटेकडे आलो आहे, कारण पुढचा भाग आपला इथूनच सुरू होणार आहे.
आणि खास गोष्ट म्हणजे आज जरी लोक चित दरवाजाच्या मार्गाने जात असले तरी मूळ राजमार्ग हा नाणे दरवाजाचा मार्ग होता, जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी ये जा केली असेल. इथूनच बऱ्याचदा ते युद्धासाठी बाहेर पडले असतील किंवा इथूनच विजयी त्यांची मोहीम गडावर गेली असेल. तर नाणे दरवाजापासून आपला पुढचा भाग सुरू होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्टे ट्यून. अर्थात हा रिशूटचा पार्ट असल्यामुळे तुम्ही ऑलरेडी नाणे दरवाजा पाहिलासुद्धा असेल, पण ज्यांनी नाही पाहिला, जी मंडळी, कारण बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की दादा आम्ही पुढचे भाग पाहिले नाही आहेत कारण पार्ट 2 आम्हाला बघायचं. तर त्यांच्यासाठी पण धन्यवाद की तुम्ही ती लिंक मेंटेन राहण्यासाठी पुढचे भाग पाहायचे ठेवलेले आहेत आणि आता तुम्ही पार्ट 2 सोबत पुढचे भाग पाहणार आहात. आणि ज्यांनी पुढचे भाग पाहिलेले आहेत त्यांच्यासुद्धा धन्यवाद, कारण त्यांनी तो विश्वास ठेवून पुढचे भाग पाहिलेले आहेत आणि आता तुम्ही पार्ट 2 पाहणार आहात. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.